बातमी आहे मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री बावनकुळे यांच्यावर केलेल्या बिनबुडाच्या आणि तथ्यहीन आरोपासंदर्भात स्वतःला मराठा समाजाचे कैवारी समजणारे मनोज जरांगे पाटील यांनी नुकतेच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आणि दाखले रद्द करत असल्याचा गंभीर आरोप करत अत्यंत आक्रमक आणि टीकात्मक भाषा वापरली आहे। त्यांनी बावनकुळेंवर मराठा समाजाला लक्ष्य करण्याचा कट रचल्याचा दावा केलाय। मात्र समाजाच्या सर्वच स्तरातून मनोज जरांगे पाटील यांच्यावर आता टीका होताना दिसत आहे। मुळात मराठा समाजाच्या नावावर नेतृत्व करत असताना भाषेचे भान, पुराव्यांची जाण आणि जबाबदारीची जाणीव असणे अपेक्षित आहे। परंतु जरांगे पाटील यांच्या नेहमीच्याच वक्तव्य शैलीतून मंत्र्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे। जरांगे पाटील यांच्या वक्तव्यांमधून प्रश्न कमी आणि आरोप, व्यक्तिगत टीका आणि आक्रमक भाषा जास्त दिसत आहे। करा म्हणून हो, हे फडणवीस लक्षात ठेवा तुम्ही। आता त्या बावनकुळेने मराठ्यांचं वाटोळं करायचं ठरवलंय। त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून पत्र दिलंय की नोंदी रद्द करा। तुमचे निवडून नाही आले म्हणून तुमच्या निवडणुकीसाठी माझ्या मराठीत लोक मारणार तुम्ही। ज्या पत्राचा आधार घेऊन सरकारवर आरोप केले जात आहेत त्या पत्रामुळे नेमके किती प्रमाणपत्रे रद्द झाली, कोणत्या अधिकृत आदेशाने रद्द झाली, कोणत्या अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला याचे ठोस पुरावे जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रासमोर ठेवावेत। एखादे पत्र दाखवायचे आणि त्याचा अर्थ आपल्या सोयीने लावून संपूर्ण सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायचे, ही पद्धत महाराष्ट्र स्वीकारणार नाही। महायुती सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेतली आहे। जे कोणी माझ्यावर आरोप करताय त्यांना लखलाभ आहे। माझा स्वभाव नाही कुणाच्या विरुद्ध वागण्याचा, कुणावर अन्याय करण्याचा, आणि त्यामुळे मराठा समाजाच्या बद्दल कधीच माझ्या मनात वेगळी भूमिका नाही आहे। कारण मराठा समाजाच्या फारच जवळचा मी आहे। जसं ओबीसीच्या घरातला आहे तसा मराठाच्या समाजातला घरातला आहे, आणि त्यामुळं परिवारामध्ये आम्ही कधी असं करत नाही। आणि मराठा समाजाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, मी असेल, एकनाथ शिंदेजी असतील, सुनीलराव पवारजी असतील, आम्ही सर्व मराठा समाजाला जे जे काही त्यांच्या हक्काचं आहे हे देण्यासाठी काम करतोय। त्यामुळं खऱ्या अर्थाने मी कधीच कुणावर अन्याय करू शकत नाही, हा माझा स्वभाव नाही। त्यामुळं कुणी माझ्यावर असं बोललं त्यांना त्यांचा लखलाभ आहे। सरकारच्या भूमिकेवर प्रश्न विचारण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण खोटे आरोप, वैयक्तिक टीका आणि अपमानास्पद भाषा वापरून सरकारला बदनाम करण्याचा हा कट आहे। महसूल मंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर व्यक्तिगत आरोप करताना जरांगे पाटील यांनी त्याचे पुरावे महाराष्ट्रासमोर ठेवावेत। कोणाच्या सांगण्यावरून हे आरोप केले जात आहेत, कोणाच्या राजकीय अजेंड्यावरून सरकारला लक्ष्य केलं जात आहे, कोणाच्या इशाऱ्यावरून महायुती सरकार विरोधात वातावरण तयार केलं जात आहे। जरांगे पाटील यांच्याकडे याची उत्तरे असतील तर महाराष्ट्रासमोर स्पष्टपणे सांगावीत, अन्यथा केवळ संशय निर्माण करणारी वक्तव्य करून जनतेची दिशाभूल करू नये। मराठा समाज हा भावनिक असला तरी भोळा नाही। मराठा समाजाला आरक्षणाचा ठोस निर्णय हवा आहे, कोणाच्याही वैयक्तिक राजकारणासाठी समाजाचा वापर नको। जरांगे पाटील यांनी स्वतःला मराठा समाजाचा नेता समजत असतील तर त्यांनी आधी हे लक्षात घ्यावे की नेतृत्व म्हणजे माईक समोर मोठ्याने बोलणे नव्हे, नेतृत्व म्हणजे पुराव्यांसह बोलणे। आरोप करणे सोपे आहे, पुरावे देणे कठीण आहे। वैयक्तिक टीका करणे सोपे आहे, तथ्य मांडणे कठीण आहे। सरकारला बदनाम करणे सोपे आहे, पण आरक्षणाचा कायदेशीर मार्ग समजून घेणे कठीण आहे। म्हणून जरांगे पाटील यांना एकच सांगणे आहे, जरांगे पाटील आवाज कमी करा आणि अभ्यास वाढवा। मराठा समाजाच्या नावावर राजकारण नको, पुराव्यांसह भूमिका घ्या। सुपारीच्या आरोपांपेक्षा कागदपत्रे दाखवा आणि महाराष्ट्रासमोर सत्य मांडा, असे स्पष्ट मत जनसामान्यांनी व्यक्त केले आहे। नितीन रावेकर, न्यूज लाईव्ह 18। मंत्र्यांवरती अशा पद्धतीने आरोप होणं किंवा मराठा विरुद्ध ओबीसी मला असं वाटतं की पहिल्यांदा तर कुठल्याही मंत्र्याकडे कोणाचीही तक्रार आली तर मंत्र्यावर संविधानाने टाकलेली जबाबदारी आहे की त्याची चौकशी करायला ती पाठवली पाहिजे। त्याप्रमाणे आलेली प्रत्येक निवेदन हे त्या विभागाला पाठवलं जातं। अशाच पद्धतीचं आलेलं निवेदन हे विभागाला गेलेलं आहे। त्या निवेदनामुळे विभाग कुठला निर्णय करत नाही, विभाग पुराव्यांच्या आधारावर करतो। त्या ठिकाणी जी कमिटी आहे ही कमिटी सरकारला बांधील नाही, ती सरकारला रिपोर्ट देखील करत नाही। त्यांना पूर्णपणे न्यायालयाचा अधिकार आहे
त्या अधिकारात त्यांनी घेतलेला निर्णय, त्या निर्णयापासून कोणी जर दुखी झालं असेल तर मागच्याच महिन्यात आपलं जे सेशन झालं त्या अधिवेशनामध्ये आपण ॲपिलेट ऑथॉरिटी तयार केलेली आहे. ते ॲपिलेट ऑथॉरिटीकडे जाऊ शकतात. पण केवळ एखादा मंत्री ओबीसी आहे म्हणून त्याला अशा पद्धतीनं टार्गेट करणं हे योग्य नाही. हे महाराष्ट्राला शोभणारं नाही, हे कोणालाही आवडणार नाही. आणि माझं तरी मत आहे की बावनकुळेंनी कुठलंही इंटेन्शनल या ठिकाणी याचं रद्द करा, याला द्या असं केले नाही. मंत्री म्हणून जे कर्तव्य होतं ते केलेलं आहे, त्याच्या पलीकडे त्यांनी काही केलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की अशा पद्धतीनं त्यांना कॉर्नर करणं हे काही योग्य नाही.